सकाळी कामं वगैरे झालीच होती तितक्यामध्ये माझं पी-आर पॅकेज आलं आणि यावेळेससुद्धा पार्सल बोलवताना गडबड झाली. ती म्हणजे माझ्या आयडीला मी नागपूरचा ॲड्रेस दिला आणि काही दिवसापासून मी हिंगणघाटमध्ये आईकडे आहे. त्यामुळे पार्सल माझं तिथे गेलं. नंतर मला कॉल वगैरे आलं. ते पार्सल कॅन्सल केलं. पुन्हा आईच्या घरच्या ॲड्रेसवर बोलवून वगैरे घेतलं आणि काही दिवसापासून माझ्या घरात माझा भाऊ माझ्यासोबत भेदभाव करत आहे. तो कसा चला सांगते. मी त्याची बहीण असून सगळ्यात जास्त लाड तो माझ्या सरूची पुरवून राहिले. म्हणजे तिला प्रत्येक वेळेस वेगवेगळे चॉकलेट, आईस्क्रीम पाहिजे ते देते. आता इतक्यावरच काम नाही थांबलं होतं. फक्त रात्रीचे 11:30 ते 12 वाजून राहिले होते आणि तिला खाऊ खायचा होता. घराजवळचे पूर्ण दुकान बंद झाले होते आणि जस्ट तो त्याच्या कामावरून आला होता. तशीच गाडी काढली सरूने म्हटल्याबरोबर आणि तिला आईस्क्रीम घ्यायसाठी नेलं. ज्यावेळेस तिला आईस्क्रीम दिसलं त्यावेळेस माझी सरू एकदम जास्त हॅपी झाली होती. कारण तिला मामा आईस्क्रीम घेऊन देणार होता आणि थोडंफार बाहेर निघलं तिलासुद्धा छान वाटत होतं. पुन्हा घरी जायला निघलो होतं. आजच्यासाठी इतकंच नव्हतं तर सरूला आज मामाने मस्त गाडी वगैरे शिकवली. जे काम मी केलं नाही ते सरूनं माझ्या एका झटक्यामध्ये करून दाखवलं होतं. आज सरूने मस्तपैकी गाडी वगैरे चालवली होती. घरी आली तर माझा धाबा बंद झाला होता. म्हणजे माझ्या किचनचे पूर्ण कामं झाले होते. सगळं आमचं जेवण वगैरे झालं म्हणून पूर्ण ओटा क्लीन करून घेतला होता. पण पुन्हा अजून मला त्याला ऑमलेट वगैरे बनवून द्यावं लागले होते आणि आज आमच्याकडे सकाळी-सकाळी सरूची अजून काहीतरी मस्ती चालू झाली आणि उपवाससुद्धा होता म्हणून आमच्याकडे मस्त असा भगर आणि सोबतच पापडसुद्धा तळले होते आणि बऱ्याच दिवसानंतर मी पापड खाणार होते आणि दिवसभर आमच्याकडे लाईनच नव्हती. त्यामुळे असा काहीतरी गोंधळ चालला होता. आजच्यासाठी इतकंच. बाय बाय.